शिवसेनेचे नेते सुनील प्रभू आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. चेंबूरमध्ये एक घटना घडली. शाळेच्या स्कूल बसवरती झाड पडलं. एक विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. काही गंभीर जखमी आहेत. महानगरपालिका सांगते की पावसाळ्यापूर्व जी कामं असतात ती सर्व कामं आम्ही केलेली आहेत. मात्र ही गंभीर घटना जी आहे ती घडली आणि लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. हे घटना दुर्दैवी आहे आणि मी आपल्याला एवढं सांगतो की पावसाळ्यापूर्वीची जी कामं असतात ती कामं तिकडे असणारा सहाय्यक महापालिका आयुक्त, गार्डन सुप्रिटेंडंट या सगळ्या लोकांनी त्याची पाहणी करायची असते आणि मग त्याच्यावर पावसाळ्यापूर्वी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक होतं. आज मी टी व्हीवरती त्या लोकांच्या मुलाखती बघितल्या. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही वारंवार महानगरपालिकेला सांगितलं की हे झाड कापलं पाहिजे, छाटलं पाहिजे. याकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केलं आणि म्हणून ही दुर्घटना घडली. त्यामुळे आज एका माणसाचा मृत्यू झाला. ज्याच्या घरामध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू झाला त्या विद्यार्थ्याला तो जीव त्याच्या कुटुंबियासाठी आम्ही आणून देऊ शकत नाही. आणि म्हणून मी पुन्हा सांगतो आहे की इकडे असणारे अधिकारी, गार्डनचे असेल, सहाय्यक महापालिका आयुक्त असेल, एई मेंटेनन्स असेल, त्यांनी स्वतःहून कार्यक्षमतेने ज्या भविष्यात घडणाऱ्या घटना आहेत त्या ओळखून ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या करणं हे महत्त्वाचं असतं आणि मग अशा दुर्घटना टळू शकतात. तुम्ही मुंबईचे महापौर राहिलेला आहात. मोठ्या प्रमाणात नालेसफाई असते, वृक्ष छाटणी असते किंवा पावसाळ्यापूर्व कामं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात पावसाच्या अगोदर केली जाणं केली जाणं अपेक्षित असतं. मात्र ती कुठेतरी झालेली नाहीत असं दिसतंय का? कारण दादरमध्ये पण पहिल्या पावसात झाड पडलं होतं, आता झाड पडलंय. असं आहे, महापौर कोणी असू दे, महापौर त्यांचं काम करतो. महापौराला प्रथम नागरिक म्हणून आपल्या शहराची काळजी घेण्यासाठी ते पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, झाडांची कटिंग या सगळ्या गोष्टी बघतात. परंतु मी जसं म्हणतोय तसं तिकडे असणारा सहाय्यक महापालिका आयुक्त, त्या वॉर्डचा एई मेंटेनन्स, त्या वॉर्डाचा गार्डन सुप्रिटेंडंट हे एवढं सतर्क असायला पाहिजे की त्यांना आलेल्या तक्रारीवरून त्यांनी ठरवलं पाहिजे की हे झाड भविष्यात पडलं तर दुर्घटना होऊ शकते, माणसं मरू शकतात आणि म्हणून त्यांनी आलेल्या तक्रारीचं तात्काळ निवारण केलं असतं तर आज ही घटना घडली नसती. तुमचं म्हणणं आहे या सर्व घटनांमध्ये अधिकारी दोषी आहेत महानगरपालिकेचे? घटना टाळण्यासाठी अनेक वेळेला चांगले अधिकारी जे काम करतात त्यांचा एफर्टच कामाला येतो आणि त्यामुळे ही घटना टळू शकली असती जर हे झाड छाटलं असतं तर. आणि तक्रार येऊन देखील हे झाड छाटलं नाही याचा अर्थ महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडनं दिरंगाई झाली म्हणून ही दुर्घटना घडली. पण अशा येत्या काळामध्ये मुंबईमध्ये घटना घडू नयेत म्हणून काय करणं अपेक्षित आहे? तुमचं काय यावरती म्हणणं आहे? कारण की गेल्या तीन वर्ष महानगरपालिकेमध्ये कोणीही राजकीय पक्ष नव्हता, अधिकाऱ्यांवर अंकुश नाही असं म्हणणं होतं. आता महानगरपालिकेमध्ये अशा घटना घडू नये म्हणून महानगरपालिका सभागृहात अनेक वेळा चर्चा होतात. त्यातून SOP तयार करण्याचं काम सुरू आहे. त्या जर व्यवस्थितपणे SOP झाली आणि त्याचं पालन जर पावसाळ्यापूर्वी गार्डन डिपार्टमेंट, मेंटेनन्स डिपार्टमेंट या सगळ्या लोकांनी केलं तर मला असं वाटतं भविष्यात अशा घटना घडणार नाहीत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि गार्डन डिपार्टमेंटनी जर अशी व्यवस्थित देखरेख केली असती आणि जर त्यांची वेळीच छाटणी केली असती तर अशी घटना घडली नसती. त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती अंकुश ठेवणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ते सुनील प्रभू यांनी दिलेली आहे. कॅमेरामन योगेश निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.